मेष रास या आठवड्यात रवी तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता शिखरावर पोहोचेल. राशीस्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे धाडस वाढणार आहे, पण अतिघाई करणे टाळा. बुधाचा प्रभाव विचारशक्ती तीक्ष्ण करेल, तर शुक्रामुळे व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. गुरुची कृपादृष्टी योग्य संधी देईल आणि शनी संयम व जबाबदारीची जाणीव करून देईल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला ऊर्जा जास्तीत जास्त आणि शेवटी थोडासा थकवा जाणवेल. हा आठवडा स्वतःवर विश्वास, अधिक योग्य दिशा, अधिक यश असा होणार आहे. नोकरीत तुमची लीडरशिप चमकणार असून वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. नवीन जबाबदाऱ्या देतील. प्रमोशन किंवा कौतुकाची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा वाढीचा असून नवीन कल्पना, नवीन क्लायंट आणि विस्ताराचे योग आहेत. पण निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फायदेशीर असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू आणि प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही यश मिळवू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा स्वभाव थोडासा हुकुमशहासारखा होईल, त्यामुळे समजूतदारपणा ठेवा. प्रेम संबंधात आकर्षण आणि जवळीक वाढणार आहे, पण संयम आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहील, पण अचानक खर्च होऊ शकतात. विशेषतः वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतात, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना डोकेदुखी, रक्तदाब किंवा उष्णतेचा त्रास या आठवड्यात होऊ शकतो, त्यामुळे भरपूर पाणी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 30 एप्रिल. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या रविवारी सकाळी एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडासा गूळ टाका आणि गूळयुक्त पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करा आणि ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र अर्घ्य देताना 21 वेळेला म्हणा. त्यानंतर समजा पाणी उरलं तर ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. हा उपाय तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढ करेल, अडथळे दूर करेल आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. सिंह रास या आठवड्यात तुमचा राशीस्वामी मेषेत असल्यामुळे, नवम भावात असल्यामुळे भाग्य, धर्म, प्रवास आणि उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींना चालना मिळेल. अनुकूल स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण अधिक तेजस्वी होतील. बुध शुक्र युतीमुळे संवादात आकर्षण आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरुची कृपादृष्टी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल, तर शनी संयम आणि शिस्त पाळण्यासाठी सल्ला देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी थोडासा थकवा जाणवेल. एकंदरच हा आठवडा भाग्य अधिक प्रयत्न बरोबर यश असा संकेत देणारा आहे. नोकरीत नवीन संधी, ट्रान्सफर किंवा परदेशाशी संबंधित तुम्हाला काम मिळू शकते. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन मार्केट किंवा क्लायंट मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत प्रवास किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकाल. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढणार असून आर्थिकदृष्ट्या भाग्याची साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. विशेषतः गुंतवणूक किंवा प्रवासातून विशेष लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ऊर्जा जरी चांगली राहणार असली तरी उष्णतेमुळे थोडासा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 2 मे. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या रविवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यावर 1 मूठभर गहू, 1 चमचाभर हळद आणि 1 छोटा गोळाचा तुकडा ठेवा. हे कापड सूर्यप्रकाशात 15 मिनिटे ठेवा आणि ओम आदित्याय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते गहू व गूळ पक्ष्यांना खाऊ घाला आणि हळद एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. हा उपाय तुमच्या भाग्यात वाढ करेल, करिअरमध्ये यश देईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. धनुरास मेषेतील सूर्य तुमच्या पंचम भावात असल्यामुळे सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, प्रेम आणि भाग्य यांना चालना मिळणार आहे. राशीस्वामी गुरु अनुकूल दृष्टीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल. बुधाचा प्रभाव विचारांना वेग देईल, तर शुक्रामुळे आनंद, कला आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. शनी संयम राखण्याचा इशारा देईल. विशेषतः निर्णय घेताना चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी थोडी भावनिकता जाणवेल. एकंदरीतच हा आठवडा सर्जनशीलता, अधिक योग्य निर्णय बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत नवीन आयडियाज आणि क्रिएटिव्ह कामात तुम्ही चमकून जाल. वरिष्ठांकडून विशेष कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी आठवडा नफ्याचा असून विशेषतः मार्केटिंग, मीडिया किंवा
क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही विशेष प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत उत्तम असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा प्रेझेंटेशनमध्ये विशेष यश संपादन कराल. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक क्षण वाढवाल. काहींना नातं पुढे नेण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग असून विशेषतः गुंतवणूक किंवा साईड इन्कममधून या आठवड्यात तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ऊर्जा चांगली राहणार आहे, पण अतिउत्साह टाळा, त्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे संतुलन ठेवा, पुरेशी विश्रांती घ्या. धनुराशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 2 मे. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या कागदावर तुमचे एक ध्येय लिहा आणि त्या कागदावर थोडीशी हळद टाका. तो कागद पुस्तकात ठेवून ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी तो कागद एखाद्या मंदिराजवळील झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय तुमच्या भाग्यात वाढ करून शिक्षण आणि करिअरमध्ये यश प्राप्त करून देईल आणि त्याकरिता येणारे अडथळे दूर करण्यास तुम्हाला सहाय्यभूत ठरेल.